नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। नुकताच 26 मे रोजी प्रसिद्ध रील स्टार आणि हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन रोहिणी पराध्ये यांनी आत्महत्या केली होती। या घटनेनंतर दिवसेंदिवस नवीन अपडेट्स पोलिसांकडून समोर येत आहेत। आता या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे। तो स्वतः रोहिणी यांच्या पती निलेश पराध्ये यांनीच केला आहे। हा खुलासा ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे। निलेश यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं, रोहिणीसोबत कोणत्या कारणावरून वाद झाला, घटना किती वाजता घडली, त्यावेळी ते कुठे होते याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। परंतु काही फेक न्यूज चॅनेल आणि यूट्यूब चॅनेल्सवर अफवा पसरवल्या जात आहेत की निलेश यांनीच पतीला संपवलं। हे पूर्णपणे खोटं आणि बनावटी आहे। अशा कोणत्याही आरोपाची अधिकृत न्यूज चॅनेल्सने पुष्टी केली नाही। फक्त व्ह्यूज आणि पैसे कमवण्यासाठी काही फेक चॅनेल्स हे बनावटी व्हिडिओ तयार करत आहेत। खरी माहिती अशी आहे की निलेश यांचा या संपूर्ण घटनेशी कोणताही संबंध अद्याप सिद्ध झाला नाही। रोहिणी यांची आत्महत्या निलेश यांनी घडवून आणली असा कोणताही निष्कर्ष काढणं चुकीचं आणि कायदेशीरदृष्ट्या गुन्हा देखील आहे। या प्रकरणात निलेश यांना जोडणं योग्य नाही, कारण तपास अजूनसुद्धा सुरू आहे। चला तर मुख्य विषयाकडे वळूया। निलेश पराध्ये यांनी त्या दिवशी काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती सांगितली। निलेश यांच्या म्हणण्यानुसार सकाळी सर्व काही नेहमीप्रमाणे सुरळीतपणे चालू होतं। दोघांनी जेवण केलं, घरातील कामं रोहिणीने आवरली आणि मग दोघे हॉटेलवर गेले। तिथे नेहमीप्रमाणे एखाद्या छोट्याशा कारणावरून दोघांमध्ये बोलणं झालं। रोहिणींना एखाद्या शब्दाचा राग आला असावा किंवा बराच काळ मनामध्ये साठलेलं दुःख बाहेर पडलं असावं। रागाच्या भरामध्ये त्या किचनमधून निघून गेल्या। निलेश यांना असं वाटलं की हा क्षणिक राग आहे, लवकर शांत होईल, म्हणून ते हॉटेलच्या बाहेर बाकड्यावर बसले। बराच वेळ गेला तरीही रोहिणीचा आवाज किंवा हालचाल जाणवली नाही। त्यामुळे ते आतमध्ये जाऊन पाहायला गेले। दरवाजा बंद होता। खिडकीच्या छोट्या फटीतून आत पाहताच त्यांचे पाय लटपटले। रोहिणी लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळल्या। त्यांना तातडीने खाली उतरवून हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, कारण त्यांचा जीव गेला होता। निलेश आणि रोहिणी हे सोशल मीडियावर रील्स बनवायचे। त्यांचे काही रील्स कौटुंबिक, काही विनोदी आणि काही रेसिपीचे असायचे। त्यांच्या साध्या आणि मनमिळावू रील्समुळे ते लवकर प्रसिद्ध झाले। याच प्रसिद्धीचा फायदा घेत त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं। ते आता 2 शाखांपर्यंत पोहोचलं आहे। दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता। समाज आणि कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी एकमेकांचा हात पण धरला। गेली 5 वर्षे त्यांचा संसार सुखाचा चालला होता। सुरुवातीला पुण्यामध्ये राहिले, नंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आपल्या गावी आले आणि हॉटेलचा व्यवसाय चालू केला। त्यांच्या अनेक व्हिडिओमध्ये रोहिणी नाराज दिसायच्या। त्या म्हणायच्या, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही, मोबाईलला जास्त महत्त्व देता माझी किंमत नाही। निलेश समजून घ्यायचे आणि अनुचा राग दूर करायचे। अनु, तुला छोट्या गोष्टींवर राग येतो, कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही, पण प्रेम अगोदर एवढंच आहे। कोणीही कल्पना केली नव्हती की त्यांच्या नात्यात भावनिक अंतर निर्माण झालं असेल। घटनेच्या 3-4 दिवसांनी निलेश यांनी भावनिक व्हिडिओ पोस्ट केला। त्यानंतर अनेक लोकांनी नकारात्मक कमेंट्स केल्या। काही म्हणाले, वाद झाला तर समजूत काढायला गेलं नाही का तू, बाहेर कसे बसले। काहींनी थेट आरोपही केले की निलेश यांचा हात आहे। काही जण म्हणतात की रोहिणीला मानसिक त्रास होता, मारहाण केली होती। दुसरीकडे काहींनी हॉटेलचा वाढलेला व्याप, कामाचा ताण, आर्थिक दबाव यांना जबाबदार धरलं। दुसरी शाखा नको होती, कामाला माणसं मिळत नव्हती, अशा प्रतिक्रिया देखील आल्या होत्या। पोलिसांनी दोघांचे मोबाईल जप्त केले। कॉल डिटेल्स, चॅटिंग तपासली जात आहे। रोहिणींच्या अंत्यसंस्कारानंतर माहेर आणि सासरकडच्या लोकांमध्ये वादसुद्धा झाला आहे, तोही सोडवण्यात आला।
पोलीस तपास वेगाने सुरू आहे. अजूनही नेमका वाद कशावरून झाला, रोहिणीने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं पूर्ण कोडं उलगडले नाही. ते फक्त रोहिणी आणि निलेश दोघांनाच माहिती आहे. बाहेरून कितीही ग्लॅमरस आणि सुखी दिसत असली तरी सोशल मीडियावरील अनेक जोडपी आतून एकटे आणि तणावपूर्ण असतात. पैसा, प्रसिद्धी आणि फॉलोअर्स असून देखील मानसिक आरोग्य महत्त्वाचं असतं. एकमेकांना वेळ द्या, समजून घ्या, बोलून काढा. हॉटेल व्यवसाय, कामाचा ताण, वैयक्तिक मतभेद यातलं काय मुख्य कारण होतं हे तपासानंतर समजेल. तुम्हाला काय वाटते, रोहिणी यांनी आत्महत्या का केली असावी? या घटनेत निलेश यांचा काही सहभाग असू शकतो का? तुमची मते कमेंटमध्ये नक्की सांगा. या अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहिती पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.